नक्कीच फडणीस सर, तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीने राहा. सध्या आपल्यासोबत डॉक्टर नवीन हे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नवीन सर, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला होता, ते सगळे मुद्दे अर्थसंकल्पात मांडण्यात आले का? तुम्हाला काय वाटतं एकंदर अर्थसंकल्पाकडे बघून? हा बजेट जो आहे ते खूप एक बॅलन्स्ड बजेट आहे. ज्यापेक्षा अपेक्षित होता तेच हे बजेटमध्ये आलं आहे. फक्त रॅशनलायझेशन दिलेले आहे या बजेटमध्ये. टॅक्स असेल या काहीतरी असेल, सगळ्यामध्ये रॅशनलायझेशन आलं आहे. क्रिमिनल जे काही होतं, नाही टॅक्स भरलेला असेल या काही चुकी झाल्या असेल, तर क्रिमिनल लायबिलिटी काढून त्याला फाईनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर जो रॅशनलायझेशन एक्सपेक्टेड होती या बजेटमध्ये तोच आहे. आणि स्किल डेव्हलपमेंट ला जो फोकस आला आहे या बजेटला, ते इस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग सेंटर अँड कॉमिक्स, हा 1500 स्कूल्स आणि 500 कॉलेजमध्ये जे सेंटर ते इस्टॅब्लिश होणार आहे, ते खूप एक चांगलं गोष्ट झाली आहे स्किलिंग आणि एज्युकेशनमध्ये. नवीन सर, एमएसएमई साठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी ज्या आपण आधी बोललो त्यावेळी तुम्ही असंच म्हणाला होतात की एमएसएमई साठी चांगली तरतूद होईल. तुम्हाला वाटते का ही चांगली तरतूद आहे? एक्सपेक्टेशन तर आणखीन जास्तची होती, पण हो, 10,000 crores जे MSMEला दिलेले आहे ते खूप आय मीन ते हेल्प करणार MSMEला आहे. कारण फक्त ते 10,000 crore नाही आहे, पण अलग अलग सेक्टरमध्ये पण MSMEला काही ना काही तिकडे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, वॉटर कॉरिडॉर जिथे इस्टॅब्लिश होणार, तिथे इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश होणार, तिथे MSME इस्टॅब्लिश होणार. फिशरीसाठी खूप MSMEला दिलेले आहे. सर्टन ॲग्रिकल्चर प्रोडक्टसाठी काही ना काही दिलेलं आहे. कोकोनट असेल या नट्स असेल, तर MSMEला डायरेक्ट जो दिलेला आहे ते 10,000 crores दिलेला आहे. पण इनडायरेक्टली अलग अलग वेगवेगळं सेक्टरचे डेव्हलपमेंट जे साठी जे बजेट केलं आहे, त्या इनडायरेक्टली त्यांना बेनिफिट दिलेले आहे. अगदी नवीन सर, आपण जर पाहिलं तर आयुर्वेदा ही भारताची एक ओळख आहे आणि त्या आयुर्वेदा शिक्षणासाठी महत्वाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. विविध मेडिकल कॉलेज, एम्स देखील आयुर्वेदासाठी उभारण्यात येईल अशी महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. कसं पाहताय त्या घोषणेकडे? हो, आयुर्वेदा जे योगा होता पहिले त्यावर आपले फोकस होते. जेव्हा आपले माननीय प्रधानमंत्री त्यांना खूप फोकस केले होतं. आता या बजेटमध्ये आयुर्वेदाला खूप महत्त्व दिलेले आहे. 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ज्याची ते घोषणा झालेली आहे, आणि आयुष पॉलिसीला अपग्रेड करायला ते पण झालेलं आहे. तर हे जे दोघेही आहे आपल्या इंडियन डॉक्टर्स, जे आपली जे आयुर्वेदा आहे त्यांना वर्ल्ड लेवल ते घेण्यासाठी हे खूप चांगली घोषणा झाली आहे. आणि जे काही आपले मेडिकल प्रोफेशनल्स आहे ते पण आता आयुर्वेदिकला फोकस करणार. फक्त ॲलोपॅथी हेच करिअर पाथ आहे असं नाही, पण आता आयुर्वेदा पण एक चांगलं करिअर होऊ शकत. नक्कीच नवीन सर, अशाच पद्धतीने आमच्यासोबत राहा. पण आपण आता डॉक्टर अभिजित फडणीस सरांकडे जाऊयात. फडणीस सर, 2 tier आणि 3 tier शहर